अंधाराला छेदित गेले शब्द स्वरांचे जे संचित, अंधाराला छेदित गेले शब्द स्वरांचे जे संचित, तेच उजळून प्रदीप्त केला, तेच उजळून प्रदीप्त केला तुमचा आमचा जागर दीप, तुमचा आमचा जागर दीप, तुमचा आमचा जागर दीप. नमस्कार, मी चेतना मोरे. साहित्य जागर प्रस्तुत जागरदीप श्राव्य दिवाळी अंकाच्या दीपत्कार या दिवाळी विशेष सदरात सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज माझ्या आनंदाला पारावारच उरलेला नाही आहे, कारण आज आपल्या भेटीस येतोय आपला सगळ्यांचा लाडका आणि सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी उर्फ जितू. त्याच्या नाटक, सिनेमा, कथाबाह्य कार्यक्रम यातील भूमिका सर्वांनाच माहीत आहे. त्याचबरोबर जितू हा कवी मनाचा दिलखुश माणूस आहे, सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनेता आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळात वेळ काढून आपले प्रशासक हर्षद आणि अनुजा यांना स्वतःच्या गाडीत बसवून चक्क स्वतः ड्राईव्ह करता करता त्याने आपल्याशी संवाद साधला आहे. ही मुलाखत ऐकण्यासाठी तुमच्याप्रमाणे मीही फार म्हणजे फार उत्सुक आहे. चला तर मग ऐकूया. जागरदीप या श्राव्य दिवाळी अंकासाठी दीपत्कार या सदरामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत. आम्ही आहोत जितेंद्र जोशी यांच्या सोबत त्यांच्या गाडीमध्ये आणि तिथूनच आम्ही आपणाशी संवाद साधत आहोत. तर जोशी सर, पहिला प्रश्न तुमच्या नावावरून विचारायचा आहे मला. तुम्हाला तुम्ही त्याचं उत्तर कसं द्यायचं तुम्ही देऊ शकाल. जितेंद्र शकुंतला जोशी असं नाव तुमचं आम्ही सगळीकडे वाचतो. मी आईचं नाव लावतो. हो, आणि त्यामागे तुमची एक भूमिका आहे. भूमिका असं काही नाही, भावना आहे म्हणूया. भावना आहे. भूमिका मी फक्त स्टेजवर करतो. नाही, ती भूमिका नाही, एक विचाराची भूमिका जी असते. विचाराची काही नाही, ते खरं तर भावनिक मुद्दा आहे तो. ओके, भावना आहे. पुन्हा एकदा सांगतो, ते माझ्या आईचं नाव लावावं. मला लहानपणापासून बापाचं नाव लावायला आवडत नाही. ओके. कारण त्यांना काही मला जन्म देण्यापलीकडे काही केलं नाही. त्यामुळे मला खरं तर शाळेमध्ये असं कंपल्शन असायचं ना लहानपणी, आमच्या लहानपणी सगळ्यांना बापाचंच नाव लावायचं. ते फॉर्मवर लिहिताना लिहायचो, पण मी वहीत कधीच माझ्या बापाचं नाव लिहिलं नाही आजपर्यंत. अरे वा. हा, तर त्यामुळे म्हणून आईचं नाव लावतो मी. पण म्हणजे तुमचं पालन पोषण सगळं आईनेच केलं. माझ्या आईनेच केलं. आणि आईचा तुमच्या म्हणजे आईविषयी तुमच्या खूप वेगळ्या भावना आहेत. म्हणजे आईचं काय म्हणू आपण त्याला, पहिली व्यक्ती जिच्यावर अधिकार आहे माझा आणि तिचा माझ्यावर. त्यामुळे आम्ही खूप प्रेम आहे एकमेकांवर, खूप भांडतो आम्ही एकमेकांशी. सगळं जे काही आई मुलामध्ये जे नातं असतं. आता कसं आहे, तिच्या आयुष्यात माझा बाप हा एक पुरुष होता. त्याच्या आधी माझ्या आईचे वडील फारच सुंदर माणूस होता, माझा आजोबा. तर त्यानंतर मी एकुलता एक तिचा मुलगा. त्यामुळे आमच्या दोघांचं एक वेगळंच नातं आहे. तुमचं बालपण तिच्या इतकं कोणाशी भांडतही नाही आणि माहित नाही, तिच्यावर प्रेमही आहे. पण ते काय, आई आणि मुलाचं असण्यापेक्षा वेगळं बहिणी बिणीचं असावं तसं त्या पद्धतीचं काहीतरी एक आमच्या दोघांचं. वयाचं जे बंधन आहे, आई नातं आहे, पण वयाचं जे बंधन आहे त्या पलीकडे ते तुमचं नातं जातं असं. पण ती माझ्यापेक्षा 17 वर्षांनी मोठी आहे. फक्त तिला 17 वर्ष झालो ना मी. ओके. बरोबर. ते मैत्री आमची जास्त महिला. हो. तुमचं बालपण पुण्यात गेलं. माझं बालपण पुण्यामध्ये गेलं. अच्छा, म्हणजे तुमचं काय म्हणतो आपण त्यात, तुमची मातृभाषा मराठी नाहीये. म्हणजे आज तुम्ही इतक्या सुस्पष्टपणे मराठी बोलताय, पण तुमची आलीच पाहिजे ना. महाराष्ट्रात राहतो आणि ज्याला कोणी महाराष्ट्रात राहणारा मनुष्य
जो कोणी ज्या कोणी प्रदेशात राहतो, जसं राजस्थानमध्ये राहणारा मुसलमान जो आहे तो मारवाडी बोलतो. किंवा बंगालमध्ये राहणारा जो सिंधी माणूस आहे त्याला बंगाली येतं. पण तुमचं प्राथमिक शिक्षण पण म्हणजे मराठी झालं की- माध्यमात झालं. मराठी माध्यमातच हा, झालं. पण अच्छा. तेव्हा काही मराठी भाषेविषयी काही पुळका किंवा आपली शिकलीच पाहिजे, अभ्यासासाठी ती असायला हवी इतपत एवढंच. काय ते त्याच्यात जागरूकता नव्हती. ओके ओके. दुर्दैवाने असं काही शिक्षकांतर्फे मराठी असं शिकवलं गेलं नाही की विषयाची गोडी लागावी ना, ओके. ते तसं नाही झालं. ते ओके, पण- कामाची गरज म्हणून इथे आल्यानंतर शिक्षण शिकवलं. झालं आणि मग त्या भाषेची आपली एक स्वतःची गोडी असते. बरोबर आहे. मराठी म्हणजे ती भाषेची गोडी उत्पन्न आपल्याला होते त्यातल्या साहित्यातून, त्यातल्या कवितांमधून. तुम्ही नाटक चित्रपट या क्षेत्रात आल्यामुळे तुम्हाला ते एक भाषेचं जे काही महत्व आहे ते त्यानंतर ते लक्षात- भाषेची गोडी होती गोडी. मला, परंतु मराठी भाषेची गोडी तितकीशी तितकीशी नव्हती. लागण्यामागे हे एक क्षेत्र कारणीभूत ठरलं. एक तर मातृभाषा मारवाडी आहे, ती हिंदीच्या जास्त जवळ जवळ जाणारी जाणारी आहे, आहे. हो. आणि हिंदी भाषा शिकवणारे शिक्षक फारच अप्रतिम होते आणि आमचे. म्हणूनच तुम्ही मला वाटतं 10वीत असताना तुमच्या पहिल्या 4 वेळी जन्माला आल्या त्याचा एक किस्सा आहे. दहावीत असताना हिंदीचा पेपर होता आणि प्रिलिमिनरी एक्झाम जी असते त्या वार्षिक परीक्षेच्या पूर्व वार्षिक पूर्व परीक्षा. पूर्व वार्षिक परीक्षा. बरोबर. तर त्यामध्ये असताना कथा होती कफन नावाची. ओके. तर ते लिहिता लिहिता मला ते लिहून गेलो मी. आणि आमचे परदेशी सर जे होते दशरथ सिंग गुलाबसिंग परदेशी यांनी वर्गात सांगितलं की अरे हे असं असं ते कुठून लिहिलंयस तू. म्हटलं ते मला सुचलं आणि मी ते लिहिलं. क्या बात आहे. तर ते त्या पहिल्या 4 ओळी होत्या. आठवतात तुम्हाला आता त्या ओळी म्हणजे विसरणं शक्यच नाही. त्या? क्या बात. त्या ओळी अशा होत्या, न जाने जिंदगी किस मोड़ पे लाती है हमें, न जाने जिंदगी किस मोड़ पे लाती है हमें, हम हो थोड़े से परेशान तो और सताती है हमें, जीते जी हमको तो तन ढांकने को कपड़े नहीं, मरने के बाद ये फूलों से सजाती है. क्या बात आहे. आणि हे म्हणजे प्रेमचंदांच्या त्या कफन याच्यावरून तुम्हाला सुचलं होतं माहिती का? ते लिहिता लिहिता सुचलं होतं ते. तेव्हा काही असं ठरवून थोडीच आपण. बरोबर आहे. आता म्हणजे त्यावेळी त्या उत्स्फूर्तपणे तुम्हाला ते सुचलं होतं आणि वार्षिक परीक्षेत आता आपण कविताच लिहूया असं पण विचार करेल. पण तुम्ही म्हणजे ते तेव्हा हा विचार केला नाही आला तुम्हाला की आपण हे कसं लिहावं असं? ती उत्स्फूर्तता जी होती तुमची किंवा तो बिनधास्तपणा असेल कदाचित. काय ना, कधी कधी मला असं वाटतं एखाद्या वयामध्ये जे आपल्याला कळत नसतं त्याचा तो आशीर्वादच असतो. बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट कळलीच पाहिजे असं नाही. नकळतपणे आपल्या हातून अनेक गोष्टी घडत असतात. बरोबर. जसं मला वाटतं की समजून उमजून एखादे संस्कार जे मुलांवर करतात तर ते संस्कार होतच असतात, परंतु आपल्या नकळत आयुष्य इतकं मोठं आहे की ते कोणाच्याच हाताला लागलेलं नाहीये आजपर्यंत. काही संतांच्या लागलं असेल तर मला माहित नाही, परंतु प्रत्येकानं वेगवेगळं भाष्य आयुष्याविषयी केलंय ना. तर आयुष्य इतकं मोठं आहे की चहू बाजूनी ते तुमच्यावर आदळत असतं. तुम्ही त्याच्यातनं जात असत तर तुम्ही एका चिमटीत कसं काय पकडणार? तर मुलांचं संगोपन संस्कार करत असताना विविध प्रकारचे संस्कार कळत आणि नकळत घडत असतात. तसे नकळत झालेले संस्कार असतील माझे, असं मला वाटतं. अभिनेते म्हणून सर्व परिचित आहात, आता तर विख्यात आहात, कारण आता नेटफ्लिक्सवर पण तुम्ही आलेला आहात, त्यामुळे विख्यात झालेला आहात. पण सध्या पण ही जर मुलाखत टिकली आणि कोणी कदाचित 5 वर्षात तर नाही, एक 10-15 वर्षानंतर कदाचित माहित नाही नाव असेल नसेल. नाही असं नाही, सांगता येत नाही. एकदा आलं की ते परत जाणं कठीण आहे ना, असं नाही, आहे. सांगता येत नाही. ते गुगलवर राहू शकतं, परंतु गुगलवर सुद्धा ते स्वतःहून नाही दाखवत ना. ते कोणीतरी सर्च लिहावं करावं लागतं. लागतं. बरोबर आहे, लिहावं लागतं. पण मला असं वाटतं सर की एक माणूस म्हणून जागा माणसाने जर निर्माण करू शकला ना, ती सहजासहजी जात नाही. अगदी बरोबर आहे. नाही, माणूस म्हणून आपण जागा निर्माण करू शकलो, पण ते नॉट ऑलवेज इन युअर हँड. म्हणजे तुमच्या हातात ते नसतं. नट असणं हा व्यवसाय आहे. बरोबर आहे. व्यवसायात तुम्ही डुबू पण शकता. बरोबर. यश आणि अपयश या दोन्ही बाजू व्यवसायाच्या आहेत. माणूसपणाला तो आपला स्वतःचा अपयश नाहीये. अगदी बरोबर आहे. कारण शेवटी माणूस पण हे तुम्हीच जपता, तुम्हीच वाढवता आणि तुम्हीच घालवू शकता. हॅलो. पण म्हणजे कसं तरी हे आपल्यामध्ये आहे हे नेमकं तुम्हाला केव्हा समजलं?
म्हणजे आपल्याला हे आपण काही शाळेत- करू शकतो. असं काही मला काही कळलेलं नव्हतं. लहानपणी काही नकला करायच्या, 4 लोक आपल्याला बघतात, 4 लोक वाहवा करतात. आज रंगमंचावर तिकडे स्टेजवर शाळेतल्या हा, हा. त्याला रंगमंच म्हणतात हेही माहित नव्हतं. तिथे जायचं, काहीतरी नाटुकली काहीतरी करायची, त्याच्यातनं 4 लोक आपल्याला बघतात, आपलं नाव होतं, अरे अरे तू याच्यात केलं होतंस ना. आपले पालक येतात, कोणी ना कोणी येतं, इतरांचे पालक येतात, अरे वा छान काम केलंस तू, असं ऐकण्यासाठी म्हणून आपण करतो. लहानपणीच मला कळलं होतं की मी किती हे सगळं झूट असतं. नाही तसं नाही, म्हणजे हा कुठेतरी जर आपल्याला समजतं की बाबा हा आपल्याला हे आहे असं. मला नव्हतं कळलं ते काही. मला ओके. मी मुंबईत सुद्धा आलो, ते मला काहीतरी मला पुण्यातनं बाहेर पडायचं होतं म्हणून मी मुंबईत आलो. असं अच्छा. काही मी ठरवलं नव्हतं की ह्या क्षेत्रात आपण जायचं आणि करिअर या करायचं. क्षेत्रात जाऊया असं वाटत होतं. ओके आणि ते माझ्या मास्तरांनीच मला सांगितलं होतं की तू जा, तू काहीतरी करू शकशील. ओके. बाकी आपल्याला कुठे तेवढी बुद्धी, मला तरी नव्हती बुवा. पण मग सुरुवात करून म्हणजे व्यावसायिक ह्याची सुरुवात करून झाली, व्यावसायिक नाटक म्हणजे सुरुवातीला काय झालं? आता तुमचं कार्यक्षेत्र चित्रपट आहे, नाटक आहे, पुन्हा सूत्रसंचलन म्हणून तुम्ही म्हणजे ज्या कथाबाह्य मालिकांमध्ये काम केलेलं आहे. हो. तर नेमकं सुरुवात कुठे झाली म्हणजे याची? बेसिकली मी असताना माझ्या मामाबरोबर इलेक्ट्रिकचं काम करायचो. तो इलेक्ट्रिशियन होता आणि नंतर त्याने दुकान थाटलं स्वतःचं. मग ते सांभाळणार कोण, तर मी ते सांभाळू लागलो. मी इलेक्ट्रिकची छुटपुट काम. अच्छा. अभ्यासात फार रस होता 9वी पर्यंत. मग 10वी नंतर तो रस कमी झाला आणि चुकून, तेव्हा काही अक्कलही नव्हती, सायन्स घेतलं. कारण पत्रिकेत लिहिलं होतं हा डॉक्टर होणार. तर सायन्स ते काही झेपे ना मला, बेडूक कापणे आणि हे वगैरे वगैरे ते उंदीर कापणे, हे काही त्या गोष्टी झेपल्या नाहीत मला. ओके. मराठी माध्यमात शिक्षण झालेलं असल्या कारणाने घरी कोणी इंग्रजी न बोलणारा असल्यामुळे ओके. इंग्रजी भाषेचा एक विचित्र कॉम्प्लेक्स मनामध्ये होता. त्यामुळे ते सायन्स फारच अवघड व्हा. त्यात मॅथ्स घेतलं, साइन कॉस थिटा बिटा, मी थिटा पडलो त्यात. मला ते काही असं बऱ्याच कलाकारांचं झालेलं आहे. पण पालकांच्या आग्रहावरून डॉक्टर म्हणजे सायन्स घेतलं, पण नंतर ते त्यांचं क्षेत्र पूर्ण वेगळं झालं. हो, तेच ना. पालकांना मी तेच सांगतो, पालकांना सजगपणे की हा काय होऊ शकतो याकडे, म्हणजे खरं तर पालकांनी सांगूही नये आणि तू हे बनून बघ बरं असं म्हणण्यापेक्षा तो काय करतोय तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहूया आणि जरा करू देत ना त्याला, तो जे काय, तो किंवा ती जे काय करते. तसं नसताना आपल्याकडे ते आधीच ठरवतात, हा मोठेपणी असं असं होणार, हा मोठेपणी नाव कमवणार. आणि नाही कमवलं नाव म्हणजे मग ते कसं आहे, अनेक मुलं आत्महत्या करतात, अनेक मुलं ही डिप्रेशन मध्ये जातात. त्या डिप्रेशनची सुरुवात जी होते ती कशामुळे होते, तर तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा, अवाजवी अपेक्षा, आणि अवाजवी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की तुमच्याकडनं अपेक्षा कधी वाढतात जेव्हा लोक तुम्हाला ठासून सांगायला लागतात. आता उदाहरणार्थ कोणी जर मला सांगायला लागलं तू ऑस्कर घेशीलच एक दिवस, आणि मी जर ते खरंच मान्य केलं, ते ऑस्कर वगैरे ते मिळेल न मिळेल, जे आता जे काही काम करतोय त्याचा आनंद घेत राहणं, हो ते महत्वाचं आहे. हा. परीक्षेमध्ये मार्क नाही मिळाले म्हणून आत्महत्या, परीक्षेचा पेपर नापास झाला म्हणून आत्महत्या, इतकी विचित्र आणि भयानक गोष्ट आहे. तर आपला प्रश्न होता की म्हणजे पहिला काय केलं, म्हणजे सुरुवात कुठून झाली तुमची व्यावसायिक रंगमंच, व्यावसायिक याच्यामध्ये? व्यावसायिक याच्यामध्ये तरी मग ते इलेक्ट्रिकची कामं करता करता हळूहळू नाटकाचं वेळ लागलं. मग नाटक बघायला लागलो, मग दुकानावर बसेन असं झालो, म्हणून मग बोंबाबोंब सुरू झाली. मग काय पैसे तर कमवत नाही हा, म्हणून मग आपण जरा टेक्निकल साईडला जाऊन पैसे कमवूया म्हणून मी टेपऱ्या झालो. टेपऱ्या म्हणजे नाटकामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक ऑपरेट करणारा. अच्छा. सतीश तारे, सुनील तारे यांचं नाटक होतं वासूची सासू. ओके. मी वाजवू लागलो. मग एके दिवशी तिथे त्यांचं टूर नावाचं नाटक पण बघायला बसलो की हेही बघून ठेवूया. ओके. एका नाटकाचे 75 रुपये मिळतात आपल्याला. 1998 सालची गोष्ट. त्यावेळी पण 75 रुपये फक्त. हा, 75 रुपये खूप होते. 75 रुपये काही कमी नव्हते. जे मिळतंय ते महत्वाचं होतं. छान होतं. तर ते करू लागलो आणि ते टूर नाटक बघायला बसलेलं असताना एक मुलगा आला नाही. तेव्हा सौरभ पारखे नावाचा एक नट होता त्यामध्ये काम करणारा. ओके. तर तो MES गरवारेचा विद्यार्थी होता. मी पण गरवारेला ऍडमिशन घेतली होती यासाठी की तिथे एकांकिका खूप चालतात. पण तिथे काही मला काम करायला मिळालं नाही. पण मी सौरभची एकांक पहिली आली होती तेव्हा त्याला येऊन भेटलो होतो. म्हटलं मी असं. सौरभनं प्रयोग सुरू झाला, 12:30चा प्रयोग 1:15 वाजता सुरू झाला आणि सिंधी मुलाचं काम करणारा मुलगा आलाच नाही.
अरे बाबा. मग त्याने मला बोलवलं, तो म्हणला 8 डायलॉग करतोस का. मी नकल्या बिकल्या होतो, नकला करायचो. उभा राहिलो आणि मी केलं ते. आणि त्यातनं म्हणजे हे झालं, तो पहिला प्रयोग झाला. अच्छा. मग त्यानंतर काही प्रयोग केले तिकडे. मग मुंबईचे वेध लागले. मग मुंबईला म्हटलं जाऊया आपण, काहीतरी करूया. मग मुंबईला आलो. तर सौरभचंच नाटक होतं, एकांकिका होती, मी शुभांगी देवधर ओके. बोलते नावाची. अच्छा. तर ते त्या एकांकिकेवरून नाटक करायचं ठरलं होतं त्याचं, मोहन वाघांकडे चंद्रलेखा संस्था. चंद्रलेखामध्ये. हा. मग त्यात एक भूमिका मिळाली, अशा करून मी आलो. नाटक ते 3 Cheers. 3 Cheers. ओके. तर तेव्हा 2 डिसेंबर 1998 साली मी आलो मुंबईमध्ये. ओके. तेव्हा अच्छा, तेव्हापासून तुम्ही मग मुंबईतच तुमचा सगळा तेव्हापासून चित्रपटाचा प्रवास. मुंबईवर मी सुद्धा इतर अनेक लोकांप्रमाणे माझा भार टाकला. क्या बात आहे. पण मग म्हणजे नाटकानंतर तुम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी, सॉरी गुजराती भाषांमध्ये केलीत. गुजरातीत एकच नाटक केलं मी. हमीदाबाईच केलं. हमीदाबाईची कुठे पण गुजरातीत केलं. नाही, गुजराती नाही केलं मी. मराठीच केलं. मराठी 25 प्रयोग आपले सुबक आपले सुनील बर्वेंकडे. त्यांच्या त्या संस्थेतर्फे जे झालं ते का त्यात होतात तुम्ही? तो त्याच्यामध्ये होतो ना मी. अच्छा. आणि बोंबिलवाडी मी पहिलं नाटक 3 Cheers केलं. 3 Cheers नंतर मग मी काही ठिकाणी असिस्टंट म्हणून काम केली. सतीश राजवाडेकडे असिस्टंट म्हणून काम केलं. अच्छा. तेव्हा इनिशियल सुरुवात होती. अच्छा. सतीशचे 2 असिस्टंट होते, एक श्रेयस तळपते आणि एक मी. ओके. श्रेयसनं मला खूप मदत केली, सतीशने खूप मदत केली त्यावेळेला. तर सतीशचे असिस्टंट आम्ही. सतीशने खाऊ पिऊ घातलं, पण त्याचे काही प्रोजेक्ट पुढे सरकत नव्हते आणि मला तर दररोज तुम्हाला फुकटचं खाणं काम मिळणं महत्वाचं. काम दिवसातनं एक जेवण सतीश द्यायचं त्यावेळेला. परंतु मग मी दुसरीकडे असिस्टंट म्हणून जॉईन झालो आणि मग तिथे खूप शिव्या बसायला लागल्या. मग लक्षात आलं की नटाला फार शिव्या बसत नाहीत. मग मी नटच झालो. मग मराठी नाटक मिळालं, ऑल द बेस्ट नावाचं नाटक होतं. हो. त्यात चंद्रलेखाच होतं ते पण. हो, रिप्लेसमेंट मिळाली. अच्छा. मग ऑल द बेस्ट केलं. मग मराठी भाषा चांगली नव्हती म्हणून मोहन वाघांकडे जाऊन सांगितलं मला काम द्या. ते एकमेव माणूस ज्याच्याकडे जाऊन मी काम मागितलं आणि ते एकमेव काम की वाऱ्यावरची वरात पुलंचं नाटक आहे, तर ते करायला येणारी माणसं उत्तम मराठी बोलणारी असतील, त्यांच्या संगतीत आपल्याला मराठी चांगलं शिकायला मिळेल. मग त्याच्यात 2 छोट्या भूमिका मिळाल्या. चंद्रकांत कुलकर्णी डिरेक्ट करत होते. अच्छा. त्यामध्ये मोठे मोठे कलाकार होते. चंद्रकांत काळरुण नलावडे, संतोष मयेकर, विघ्नेश जोशी होता. ओके. सोनाली चेऊलकर, संपदा कुलकर्णी जोगळेकर. अरे बापरे, सगळी मोठी नाव आहेत. आणि चंद्रकांत काळे विषयी तर तुमचं म्हणजे त्यांचे आणखी पण बरेच कार्यक्रम तुम्ही केलेत मला वाटतं ना? नाही, चंद्रकांत काळेचे कार्यक्रम नाही केले, पण मी त्यांचे कार्यक्रम खूप ऐकले, पाहिले. साजण वेळा ग्रेसन. हो, साजण वेळा त्यांनी ग्रेसांच्या कवितांवर होतं. मग शेवंतीचं बन होतं. लोकसंगीतावर आधारित पर्यंत प्रीतरंग नावाचा कार्यक्रम मराठीतल्या प्रेमकवितांवर आधारित कार्यक्रम होता. तर असे कार्यक्रम बघत राहिलो. त्यांच्या सोबतीनं चांगलं मराठी कानावर पडत राहिलं. मग घडलंय बिघडलंय मिळालं. मग अच्छा, तुमची म्हणजे दूरदर्शनवरची पहिली मालिका तीच का? घडलंय बिघडलंय की त्याच्या आधी? दूरदर्शनवरची आपल्या चकटपू वगैरे मालिकांमध्ये मी केलं. comedy.com नावाची पण मालिका होती. टिपरे मध्ये पण तुम्ही काहीतरी 1-2 एपिसोड असे जे काही मिळायचे ते करायचो. ओके. पण कॅम्पस तुमचा म्हणजे स्वतंत्रपणे हे केलेला पहिला का मग? हो. कॅम्पस मध्ये मला ते सूत्रसंचालन कशाला म्हणतात ते माहित नव्हतं, पण संधी मिळाली आणि मग. पण कॅम्पस खूप चांगला चालला, म्हणजे लोकप्रिय झाला आणि विशेषतः म्हणजे कॉलेज युवकांबरोबर असल्यामुळे त्याचं एक वेगळं. मला असं वाटतं की तोपर्यंत मराठी सूत्रसंचालनाची भाषा ही पुस्तकी होती. अगदी बरोबर. त्यामुळे मला ती भाषा येत नसल्यामुळे ते माझ्या पथ्यावर पडलं. त्यामुळे मी त्या मुलांची भाषा त्यांच्यासारखी बोलू लागलो आणि कदाचित त्यामुळेच ते त्या मुलांना आणि सगळ्यांना ते आवडलं असावं, असा माझा एक कयास आहे. आम्ही पण त्यावेळी अगदी आवर्जून बघायचो कॅम्पस. आणि त्यात नाट्य म्हणजे आपल्या एकांकिकांचं वगैरे पण तुम्ही हे करायचा. त्यामुळे ते एक वेगळं ती अटॅचमेंट एक वेगळी होती आमची तुमच्या नावाची. आणि आठवते मला रुईयात पण तुम्ही आला होता, त्या वसंत बापटांची एक कविता, तुम्ही तो एक सेगमेंट चालवायचात. कविता तुम्ही एक ओळ सांगायचात आणि दुसरी ओळ युवकांनी करायची. एक ओळ. मग ते कविता लिहिणं पण तिथूनच सुरू झालं. तेव्हा एका नटाने चॅनलमध्ये म्हणे सांगितलं की जितेंद्र जोशी या
मोठमोठ्या कवींच्या कविता घेतो आणि त्याला दुसरी ओळ जोडून वाट का लावतो. मग मीच कविता की चला माझ्याच कवितेची वाट लावा. मग मी काहीतरी लिहायला लागलो छुटपुट. प्रेमभंग वगैरे झाला मग लिहितोच माणूस ना. मग बरोबर. ती तर खूप काय म्हणतो त्याला म्हणजे चेतनाच असते एक प्रकारची लिहिण्या. हो त्या काळात सगळेच कविता लिहितात. फक्त प्रत्येक जण लिहितो ते काय. पण आता नाटकाकडून चित्रपटाकडे कसे आलात मग तुम्ही असं? अरे आलो कुठला मी, मला घेऊन आला. ज्ञानेश भालेकर नावाचे दिग्दर्शक होते. अच्छा. त्यांनी त्यांचा पहिला सिनेमा करायचं ठरवलं. तर त्या पहिल्या सिनेमात त्यांनी हिरोईन म्हणून होता खानविलचा संगीत दिग्दर्शक म्हणून अवधूत गुप्तेला घेतलं. त्याचाही पहिला सिनेमा कुठला सिनेमा होता तो? गोलमाल. ओके. मग भरत जाधव होते त्याच्यामध्ये. पण त्याच्याआधी तुम्ही एका हिंदी पिक्चरवर काम केलं होतं का? प्राण जाय पर शान जाय या चित्रपटात केलं होतं. महेश मांजरेकरांचा होता तो. अच्छा. ते बोंबिलवाडी बघायला आले आणि त्यांनी मला एक छोटा रोल दिला. अच्छा. म्हणजे पण हिंदीतून झालं म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये काय आपण त्याला पदार्पण म्हणायचं काय म्हणायचं? पहिली भूमिका होती एक तुमची. पहिली भूमिका म्हणूया पदार्पण. गोलमाल मध्ये तुम्हाला म्हणजे सुरुवात तुमची तुम्ही मानता? हो 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 हो. ती पहिली भूमिका म्हणजे अशी. तो तुमचे जे चित्रपटांतले आता खरं सांगायचं तर आम्ही फार चित्रपट नाही बघितले प्रामाणिकपणे सांगायचं तर. हरकत पण बघावे असं केलेही नाहीत ना. असं नाही. तर चंद्रकांत कुलकर्णींना तुमच्याकडून तुकाराम करून घ्यावा असं का वाटलं? म्हणजे तो त्या विचार प्रश्न काय सांगू. हे उत्तर मी अपेक्षितच झालं होतं. पण म्हणजे मला तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? काय कवितांची आवड, चार दोन कविता याला पाठ आहेत तर पाठांतराला बरं जाईल म्हणून कदाचित घेतलं असावं. इतका एवढे विचार नसेल केला चंकूंनी. मला वाटतं त्यांनी खूप खोलीवर विचार केला असणार तुमच्यावर. काय माहिती त्यांना ते इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणाले की अरे कवितांची प्रचंड आवड वगैरे वगैरे. काय माहिती बेफिक्री होती एक, ती कदाचित कारणीभूत ठरली असेल. शिवाय तसं जगणंच नव्हतं. तर एखाद्या कलाकाराला ज्याच्याकडे थोडंफार टॅलेंट आहे त्याला जर मोठी भूमिका दिली तर तो जीव ओततो त्याच्यामध्ये, म्हणून कदाचित मला दिला असेल. पण काय वाटलं तुकाराम करताना तुम्हाला? म्हणजे तुकाराम फक्त भूमिका म्हणून तुम्ही नसेल निश्चितपणे केली नसाल. त्यानिमित्ताने तुमचा आवडीचाच कविता वगैरे. तुकाराम कसं आहे माहिती का, या एका जन्मात तुकाराम कोणालाही कळणं अशक्यच आहे. ते तर बरोबर आहे. पण तरी झालं का त्यानिमित्ताने वाचन वगैरे तुमचं? आणि झालं ना, वाचन झालं. परंतु काय म्हणू पण त्याला ते समजण्याचं ते वय नव्हतं. अच्छा. थोड्याफार गोष्टी समजल्या. लहानपणापासून अध्यात्माची आवड होती. ओके. अनेक प्रवचनं ऐकलेली आहेत, अनेक भजनं कीर्तनांमध्ये सहभागी झालेलो आहे. काय म्हणता? अरे हो. त्यामुळे मला भजन प्रचंड आवडी, कीर्तन हा प्रचंड आवडीचा प्रकार आहे. म्हणजे म्हणूनच तुम्ही आता म्हणजे आता आम्ही ऐकतो युट्यूबवर जेव्हा सर्च करतो तेव्हा तुमच्या नावापुढे असं लिहून येतं की मोटिवेशनल स्पीच बाय जितेंद्र जोशी. तुम्ही काय माहिती पण इफ समबडी इज मोटिवेटेड बाय माय स्पीच आय एम टू ग्लॅड, बिकॉज मला स्वतःला कदाचित मोटिवेशनची गरज असते म्हणून मी सगळं बोलत असतो. पण तुमचं जे ओघवतं बोलणं आहे ना त्याच्यातून कदाचित लोकांना एक वेगळा एक ऊर्जा मिळत असेल किंवा एक चेतना मिळत असेल. ओघवतं बोलणं हे कदाचित मला असं वाटतं की एकानंतर एक विचार येत राहतात आणि ते मांडत राहणं. त्याकडे मी येणारच आहे. तुमचा विचार मांडणं जे आहे तो एक मुद्दा आहेच. पण म्हणजे तुमच्या एकूण तोपर्यंतचा मिश्किल आणि हे असताना एकदम दुनियादारी तुमच्यापर्यंत कसं आलं? दुनियादारी, खरं तर दुनियादारीची गाणी लिहायला मला संजय जाधवांनी बोलवलं. ओके. ती गाणी काही लिहायला जमली नाही. मग त्यांनी मला सांगितलं आम्ही काही करायचं नव्हतं. मला असं वाटलं प्रमुख भूमिका स्वप्नील जोशी आणि अंकुश चौधरी देतात, मला तर काही देतच नाही. पण खरं तर ती भूमिका 4-5 सीनचीच भूमिका होती. संजय दादा म्हणाला की तिथे हे कर, तुला मला चांगला नट हवा आहे तिथे. म्हटलं संजय जाधव आपल्याला चांगला नट म्हणतो, मग आपण केलंच पाहिजे. कारण त्याला फारसं काही आवडत नाही. माझं त्या तोपर्यंत कधीच काम त्याला माझं आवडलं नव्हतं. पण त्याने कुटुंब नावाचा चित्रपट पाहिला आणि त्याला तो प्रचंड आवडला होता म्हणून त्याने मला फोन केला होता. तर म्हणून तो चित्रपट केला. आणि त्या दुनियादारीने काय प्रत्येकाचंच आयुष्य बदललं. म्हणजे स्वतः संजय जाधव, अंकुश चौधरी, सई तामणकर, स्वप्नील जोशी, उर्मिला कानेटकर सगळ्यांच म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला एक सुपर हिट चित्रपट दिला संजय जाधवांनी. आणि संजय दादांनी ते काय म्हणू आपण त्याला, हो त्याचं कन्व्हिक्शन होतं सगळं त्या प्रोजेक्ट मागे. आता आम्ही किती म्हटलं का आम्ही असं केलं तसं केलं, नाही, ते दुनियादारीचं जे काही यश आहे हे सगळंच्या सगळं फक्त आणि फक्त संजय जाधव या माणसाचं यश आहे असं मला वाटतं. आणि त्या कादंबरीचं सुहास शिरवळकरांच्या.
हो, ती त्यांची कादंबरीच एक म्हणजे वेगळं कथानक घेऊन येणारी. आणि पण म्हणजे तुम्हाला असं काही वेगळं नाही वाटलं, ती भूमिका करण्यासाठी वेगळं काही विचार करावा नाही लागला? नाही नाही, मी फक्त संजय जाधव यांना फॉलो करत गेलो. मी त्यांना कॉपी केलेलं आहे. त्यांनी जसं दाखवलं तसं मी केलं आणि तो रोल आणि तो सिनेमा हिट ठरला. ते सगळंच्या सगळं श्रेय संजय जाधव यांचं आहे. माझं सर त्यात एकदा ऋषी पकूर ते ऋषी पकूर आणि ते काय बाबा काय मेवण्यांचे पाहुणे सगळं फेमसच झालं. काय कळलंच नाही मला. ते पण मी म्हणत होतो संजय दादाला, त्याचे डायलॉगला म्हटलं दादा हे काय लिहिलंय मेवण्यांचे पाहुणे. म्हणला अरे घे हे हिट होणेवाला आहे. हो, कारण तर त्यामुळे ते झालं बुवा. कारण ती जी लय आहे ना, ती आधी एका नाटकात होती. दत्ताची गाय म्हणून यांचं नाटक होतं, मला वाटतं दळवींचं नाटक होतं ते बॅरिस्टर. हा. तर पण दुनियादारी नंतर तुमचा जो म्हणजे ज्या चित्रपटाचं नाव झालं तो व्हेंटिलेटर. दुनियादारी नंतर तुकाराम आला. हा, अच्छा. तुकाराम तसा तितका काही चालला नाही जे त्याला यश अपेक्षित होतं, परंतु लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे वेगळं स्थान तुकारामने निर्माण केलं. कारण तुकाराम मांडला वेगळा होता, म्हणजे त्याच्या खूपच वेगळा तुकाराम. जो जुना जो पागनीसांचा तुकाराम होता त्यापेक्षा वेगळा कथानक आणि वेगळा हे मांडणारा हो, माणूस पण त्यातला अधोरेखित करणारा तुकाराम होता. आणि त्यानंतर दुनियादारी नंतर व्हेंटिलेटर मध्ये केले सिनेमे. हो, पण व्हेंटिलेटरला यश मिळालं. व्हेंटिलेटर खरं तर श्रेयस तळपदे करणार होता. अच्छा. आणि श्रेयस आणि मी एकत्र पहिलं नाटक माझं 3 Cheers आणि श्रेयसचं ते दुसरं नाटक होतं. तेव्हापासून आम्ही एकमेकांचे मित्र. पण श्रेयसला काही त्याच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे तो रोल करता आला नाही. आणि अक्षरशः शूटिंगच्या 10-15 दिवस आधी तो रोल मला विचारण्यात आला आणि तो माझ्या नशिबात आला, पदरी पडला. त्यामुळे तिथे राजेश मापुसकर नाका अत्यंत हुशार, अत्यंत माल दिग्दर्शकाची आणि माणसाची होती. आणि व्हेंटिलेटरच्या यशापेक्षाही खरं यश त्या चित्रपटाचं हे आहे माझ्यासाठी की राजेश मापुसकर नावाचा मित्र माझ्या आयुष्यात आला. आणि म्हणजे पुन्हा तुम्ही माणसं जोडणं जो आहे भाग तुमच्या, अरे माणसंच टिकतात रे, येतात निघून जातात, काम राहतं नो डाऊट. पण आता कुणाला आपण बलराज सानीचा विषय काढला तर माहित नाही आजच्या पूर्ण बलराज सानी. तर एव्हरी ग्रेटनेस इज टेम्पररी. त्यामुळे ते ग्रेटनेसच्या मागे न लागता हे बघ, आता जोपर्यंत आता तू आणि मी आपण आहोत बरोबर. आता आपण कुठून कांदिवलीला तुम्ही मला भेटलात, वेळ नव्हता, आपण गेले 2-3 दिवस एकमेकांना गाठण्याचा प्रयत्न करतो. आता मी पार्ल्याला चाललोय सुमित राघवनचं नाटक बघायला. त्याच्या या प्रवासात आपण आता जे बोलतो आहोत, तर जाता जाता जे काही आपण करणार आहोत तेवढंच आहे ना आपल्या हातात. तर तो जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सवंगडी सहकारी माणसंच असतात. बरोबर, अगदी बरोबर. ते सिरियसली तेच घ्यायचं असतं. आता हे सगळं तुम्हा दोघांना सोडून मी गाडी सिरियसली घ्यायला लागलो तर ती माझ्याशी बोलणार आहे का? नाही, बरोबर आहे. नाही, हे म्हणजे काय म्हणतात, चित्रपट असेल, नाटक असेल, दूरदर्शनचं विश्व असेल आणि नंतर एकदम तुम्ही एका नव्या विश्वात म्हणजे वेब सिरीजच्या विश्वात गेलात. म्हणजे नेटफ्लिक्सचं तुमचं जे तर कसं काय म्हणजे हे करावं असं का वाटलं? म्हणजे अरे कुठे काय वेगळा माध्यम निवडायचं अशी काही वेगळी हे होती की सहज आधी सगळं सहज? मी एक तर मी माझ्या एका मित्राबरोबर वर्सोव्याला होतो. तो म्हणला चल दुसरा मित्र इथं राहतो त्याच्या घरी जाऊया आपण. त्याच्या घरी गेलो तर त्याची प्रेयसी जेवण बनवत होती. तर जेवण बनवता बनवता मी आपलं तिला मदत करायला लागलो. तर नंतर तो म्हणला अरे मी कास्टिंग डिरेक्टरकडे असिस्टंट आहे, तू येशील का? तर मी म्हटलं काय रोल आहे? तो म्हणला हवालदारचा. म्हटलं नाही रे मी नाही येणार. मराठी कलाकाराला नेहमी हवालदार किंवा कामवाला वगैरे असंच देतात. म्हणा नाही फार महत्वाचा रोल आहे वगैरे वगैरे. 2 दिवसांनी गेलो तर सिलेक्ट झालो. मला कुठे काय माहिती नेटफ्लिक्स काय असतं काय नाही. मी फक्त तुम्हाला एक ऍप आहे किंवा असं हे काय माहिती? काहीच नाही. मग माझा मित्र निखिल महाजन ज्याने बाजी नावाचा चित्रपट डिरेक्ट केला. ओके, हा, त्यातही तुमचं काम होतं ना? त्यात होतं. तर निखिल महाजन मला म्हटलं की अरे नेटफ्लिक्सचं काम आहे, तू केलं पाहिजे.
ओके तेव्हा मी 98 किलो वजन वाढवलं होतं माझं बापरे. निखिलच्याच एका सिनेमासाठी. ओके ओके तो सिनेमा शूट करायचा होता, पण नेटफ्लिक्स वाल्याने सलग 3 महिने मागितले. मग तो म्हणला की ठीक आहे मी ऍडजस्ट करतो, पण हे कर तू, हे फार महत्वाचं आहे. म्हणून मग मी ते केलं, नाही तर मी ते केलंही नसतं. त्यामुळे 2 कारण आहेत, एक निखिल महाजन म्हणाला म्हणून, आणि एक विक्रमादित्य मोटवानी डिरेक्टर आहे म्हणून मी ते काम केलं. काय ते केलं ते हिटच झालं. ते काय नाही बरोबर आहे ना, त्याला एक मोठा वेगळा प्रेक्षक असतो, आणि म्हणजे हो ना, म्हणजे ते बघणारा किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ते काम बघितलं जातं सगळीकडे. अनेक देशांमध्ये ते नेटफ्लिक्स बघितलं जातं. त्यामुळे तो आनंदाचा भाग आहे. लोकांना 1.5-2 वर्ष झालं असेल येऊन, पण लोकांना आठवत आठवते. हो. बस छान. तुमचा म्हणजे हा संपूर्ण अभिनयाचा जो प्रवास आहे, त्याच्यात एक प्रश्न म्हणजे हा खरं सगळ्याच कलाकारांना विचारला जाऊ शकतो असा की एखादी भूमिका तुमच्याकडे येते जेव्हा, तेव्हा त्या भूमिकेचा विचार दिग्दर्शकही करत असतो आणि तुम्हीही करत असता, बरोबर. तर असं कधी होतं का की दिग्दर्शक आणि तुमच्यामध्ये त्या संदर्भात काही वाद किंवा मला हे असंच करा, किंवा पण दिग्दर्शक म्हणतो की नाही तुम्ही हे असंच केलं पाहिजे. एकदा का तुम्हाला लक्षात आलं ना की समोरचा माणूस हुशार आहे, मग तुम्ही त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जाता. म्हणजे उदाहरणार्थ चंद्रकांत कुलकर्णी यांनी तुकाराम मला दिला. मी स्वतः निर्माता असतो तरी तुकाराम म्हणून मी स्वतःला घेतलं नसतं. ज्या अर्थी चंद्रकांत कुलकर्णी मला तुकाराम देत आहेत, त्या अर्थी त्यांचा काहीतरी विचार असेल, मग तो विचार आपण फॉलो केला पाहिजे, बरोबर. पण आता जिथे दुसरा पोस्टर गर्ल सारखा सिनेमा आहे, तर तिथे काम करत असताना आपण काही काही शोधत असतो. ते तिथे समीर पाटील या दिग्दर्शकाला ते योग्य वाटलं म्हणून तो म्हणला बरं. हेमंत डोमे त्याचा लेखक होता, त्या दोघांना विचारून त्यांचं डोकं खाऊन ते तसं केलं गेलं. किंवा व्हेंटिलेटर सारखी भूमिका होती, ती करत असताना राजेश मापुसकर यांचं वाचन ऐकल्यानंतर त्यातनं काही गोष्टी सुचत गेल्या तर सांगत गेलो. अभिनय करत असताना 2-3 वेगवेगळ्या टेक्स मधनं ती भूमिका सापडत गेली. ते फार असं म्हणजे जी टीम असते ती टीम कशी आहे त्याच्यावर ते निर्भर असेल असं पण म्हणू शकतो. तुमचा स्वतःचाही स्वभाव असतो. माझा स्वभाव हा दिग्दर्शकाला सरेंडर करण्याचा स्वभाव आहे. अच्छा, प्रत्येक कलाकाराचा तो वेगळा असू शकतो, असं पण असू शकेल. प्रत्येक असतोच असू शकतो, नाही असतोच, बरोबर. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे म्हणून तर नाट्य आहे ना, बरोबर आहे. नाही तर ड्रामा कुठून येईल. सर आता मला जरा वेगळ्या विषयाकडे तुम्हाला न्यायचंय. म्हणजे कुठे न्यायचंय तिकडे नाही, जोगेश्वरी आलंय. एक अभिनेते म्हणून तुम्ही तुमचा आजपर्यंतचा प्रवास आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही पाणी फाउंडेशनच्या सोबत काम केलेलं आहे. किंवा मी बघतो तुम्ही की आता पूर जो आला पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर त्या पुराच्या संदर्भात म्हणजे मदत मिळावी मराठी कलाकारांकडून किंवा मराठी माणसांकडून, आपल्या मुंबईतल्या लोकांकडून, यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्नशील होतात. तुम्ही त्याच्यासाठी खास व्हिडिओ पण प्रसारित केला आणि फेसबुकवरून पण व्हिडिओ प्रसारित करणं हे काही प्रयत्न म्हणजे तुम्ही स्वतंत्रपणे काम पण केलं ना त्यासाठी. थोडंफार आपण केलं, त्यात काही असं कौतुक करण्यासारखं काहीच नाही. पण तरी पण असं वाटतं की तुम्ही तुमचं सगळं ऐकताना किंवा तुमचं लेखन वाचताना किंवा मी फेसबुकवर तुम्हाला फॉलो केलं त्या सगळ्यामध्ये, की तुमचा एक संवेदनशील असा एक दृष्टिकोन आहे या सामाजिक समाजात जे काही घडतं त्या संदर्भात. होय, तर ते बाकीचं सहज आहे, हेही सहज आहे की त्यामागे पुन्हा काही एक विचार म्हणा किंवा काही घडलेलं आहे किंवा असं काही आहे. मला काय वाटतं की एक तुम्ही समाजाचे घटक आहात. तुमच्या जर लाईमलाईटचा, तुमच्या प्रसिद्धीचा जर फायदा एखाद्या गोष्टीला होत असेल तर तो होऊ द्यावा. दुसरी गोष्ट अशी की कलाकार म्हणजे काय असतो, माणूसच असतो, शेवटी माणूस असतो, हे बरोबर आहे. त्याचा घटकच असतो ना, तो घटक असतो. शिवाय आता तुम्ही माझा सिरीज वगैरे तुम्ही पण पैसेच भरता ना ते बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी किंवा व्हॉट एव्हर XYZ, बरोबर. तर तुम्ही जो तुमच्या आयुष्यातला भाग, वेळ, पैसा माझ्यासाठी खर्च करता, त्यातनं मला एक हिस्सा मिळतो, मला त्यातनं एक माझं घर चालत असतं. तर ते ती साखळी आहे, इंटरडिपेंडंट आहे ना. ते आपण म्हणजे आपल्या नेहमीच्या शब्दात म्हणायचं ते जे एक ऋण आहे समाजाचं आपल्यावर, म्हणजे ते ऋण म्हणून नाही, पण तुम्हाला स्वतःला वाटतंय की आपण हे केलं पाहिजे. म्हणजे
आमिर हा खान ते सोबत म्हणजे ते त्याच्या बेसिक कामात आहे, आपण ते सहभागी वाटलं झालं. पाहिजे प्रत्येकाला, ते झालं मुळापासून पाहिजे. वाटलं पाहिजे असं झालंच आणि- पाहिजे. म्हणजे त्याच्यात काही असं कौतुक काहीच नाहीये म्हणजे. म्हणजे आताच्या म्हणजे आता एक अशी ओरड असते बाहेर की म्हणजे कलाकार त्या प्रमाणात बाहेर पडायला हवेत किंवा ज्या प्रमाणात त्यांनी बोलायला त्या प्रमाणात बोलत नाहीत किंवा बोलले तर ते व्यवस्थेच्या बाजूने बोलण्यात जास्त म्हणजे तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रा. बरोबर. व्यवस्थेच्या विरोधात इतकी माणसं बोलून गेली, इतकी माणसं समाजाला शहाणं करण्याचा प्रयत्न करत, कोणी शहीद झाली, कोणी निघून गेली, कोणी देह ठेवला, कोणी समाधी घेतली. पण तुम्ही बोलता पण, हे मी बघितलंय. तुम्ही बोलता, तुम्ही व्यक्त जेवढं होता. जमेल तेवढं बोलायचं रे, जोपर्यंत कोणी येऊन गोळ्या झाडत नाही तोपर्यंत बोलत राहायचं. नाही, नाही. आणि आणि ते रिस्क आहे हो लोकां- सर, आजच्या काळात तर ही रिस्क आहे आणि ती तुम्ही घेताय म्हणून मला हे जाणून घेण्यात जास्त काय नाही रिस्क म्हणजे काय, मी जगणं जे पण तुम्ही रिस्कच आहे. आता आपण ज्या पुलावरनं चाललोय तो पूल पडला तर काय करू. बरोबर. आता आपण जोगेश्वरीचा पूल आता आपण जो पार केला, हो. त्याच्या मागचा जो आरेचा तिकडचा पूल होता, त्याला भोग पडलं होतं मध्यंतरी काय मोठं. आता तुम्ही आर्य हा शब्द उच्चारलात आणि मी मला तेच म्हणजे आर्यच्या संदर्भात सुद्धा तुम्ही एक छोटं का होईना पण तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं. नाही काय माहिती का, मला काय वाटतं, मी त्यातला तज्ञ नाहीये. मला इतकंच कळतं की मी जिथे राहतो माझ्या बायकोला प्रचंड त्रास होत होता की अरे आरेतली झाडं कापतायत. पण मी पवई ज्या ठिकाणी राहतो तर पूर्वी बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबरीत आणि मग पवईच्या जंगलात नेऊन त्याने मृतदेह टाकून दिला वगैरे असे. तर कुठे पवईचं जंगल आज? बरोबर जंगलच होतं ना ते सुद्धा. बरोबर. फक्त ते कुठेतरी थांबायला हवं का, तर हो थांबायला हवं, पण काय माहित राहावं. तर मी स्वतः जिथे राहतो ते जंगलच होतं म्हणतात, मला माहित नाही. ते जेव्हा कापलं गेलं असेल तेव्हा तुम्ही तिथे नव्हतात. मला आता माहित तुम्ही नाही जिथे आहात किंवा आता तुम्ही म्हणून तुम्ही ते थांबावं अशी अपेक्षा हे करताय. असं त्यावेळी जे होते त्यांनी ती अपेक्षा केली असती तर कदाचित वेगळं झालं थांबलं असतं. नाहीच ना, झालेच ना, झाडं कापलीच गेली ना. हो. उद्या मेट्रो आल्यानंतर त्या मेट्रोवर मी प्रवास करणारच आहे. बरोबर आहे. तर माहित नाही मला. ते सरते शेवटी जेवढा श्वास आहे त्यातला काही हिस्सा मला आणि माझ्या कुटुंबाला मिळतोच आहे. आणि मरू लागलं तर आम्ही असेच गुदमरून मरू इतरांना. अगदी. तर आत्ता तुर्तास काय आहे तर हे आहे. आणि बोललं पाहिजे का, तर जे योग्य वाटत नाही ते बोललं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आपलं म्हणणं. फक्त आत्ता काय झालंय की आत्ता काहीही बोललं तर देशद्रोहीपणाचं लक्षण मानलं जातं. ते मला कळतच नाही. म्हणजे आपण आपलं एक वेगळं मत आहे हे मांडू शकतो आणि प्रत्येकाला वेगळं मत असतं आणि ते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हेच आता मान्य होत नाही अशा अवस्थेत आपण मला आलेलो कळत नाही की आपण शेवटी आपण एकाच समाजाचा एकाच देशाचा भाग आहोत की नाही. बरोबर आहे. मग आपण एकच आहोत की नाही. बरोबर. आपले विचार टिळक आणि आगरकर यांची वेगवेगळी, म्हणजे मी कोणी टिळक आगरकरही नाही, विचार वेगळे होते पण परंतु ते एक मित्र होते की नाही. बरोबर आहे अगदी. पण मग हो हे खूप महत्वाचं आहे की टिळक आगरकर म्हणजे ते पण आज आम्ही पण हे जाणवतं आम्हाला पण की आम्ही वेगळं काही बोललो आणि ते जर आपला जवळचा मित्र असेल त्याला पटलं नाही तर ते मैत्रीवर लगेच येऊन देतात. हे खूप धोकादायक वाटतं की अरे हा काँग्रेसच्या बाजूचा आहे किंवा हा भाजप विरोधी आहे किंवा शिक्का मारला पण मोकळे होऊन जातो असं. सगळे हल्ली शिक्का मारतात रे. मला कोणीतरी म्हटलं अहो जोशी नमस्कार, आम्ही पण जोशी. मी पटकन म्हटलं नाही मी खरं तर शेख आहे. आता काय बोलू, तू जोशी आहे म्हणून मी तुझ्याशी बोलेन का? मला काय फरक पडतो. बरं मी काय माझ्या आईला काय चिठ्ठी लिहिली होती का की मला जोशी की मला तुमच्याकडे यायचं. बरं जोशांकडे जायचं, भीमसेनांकडे नसतो गेलो. बरोबर आहे. हा गेला बाजार मनोहर जोशींच्याकडे जाऊन कोहिनूर तरी माझं झालं असतं. असं काही नाही. ते आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला ना काहीतरी जात पात काय नाही येड लागले लोकांना. इतकी वर्ष ते आपण नावं घेतो फक्त. शाहू फुले आंबेडकर इतक्या लोकांनी इतकं काही केलं. परवाच मी माझ्या मुलीला सांगत होतो की सावित्रीबाई फुले काय होत्या, त्यांनी काय केलं, तर तिला विश्वासच बसत नव्हता. ती म्हणली बाबा मुलींना शिक्षण घेण्यावर बंदी होती. म्हटलं हो शिक्षण घेऊ शकायचे नाहीत मुली. मग सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबांनी शिकवलं आणि मग त्यांनी सगळ्यांना शिकवलं. तिला विश्वासच बसेना. तर काय माहित बुवा, आता ते एवढी मोठी मोठी माणसं
होऊन गेली फार गाडगे बाबापर्यंत फार नाही वर्षाची लोकांना तुमची तर मुलगी मी तर? कोण आहे मला तर तेवढी बुद्धी नाही मी तेवढा काय बाबा काय माहिती मुलगी म्हटलं किती वर्षाची तुमची आता? 9 वर्षाची 9 वर्षाची. जरा म्हणजे जो अनुजाने प्रश्न विचारला होता, एक आपुलकी म्हणा किंवा क्युरियोसिटी असते की तुमचं कुटुंब. हो, माझ्या घरी माझी आई आहे, माझी बायको आहे. आईचं नाव शकुंतला, बायकोचं नाव मिताली देशमुख, मिताली देशमुख. आणि माझी मुलगी रेवा. अरे वा, अरे वा. हो, असं आमचं एक कुटुंब आहे छोटस. मॅडम पण म्हणजे याच क्षेत्रात आहेत की घरी म्हणजे वेगळं, त्यांचं क्षेत्र वेगळं आहे? माझी बायको हा. हो, ती लेखिका आहे. अच्छा. ती तिचं झगडते आहे. तिचा एक सिनेमा अँड जरा हटके नावाचा सिनेमा आला होता, मग ती आता मी लिहिते काही सिरियल्स साठी. ती तिचाच वेगळा स्ट्रगल आहे. ओके. आमच्या घरात प्रत्येक जण स्वतंत्र आहे. माझी आई स्वतंत्र आहे, तिला जे वाटतं त्या पद्धतीने ती जगते. तुम्ही बाबा म्हणून रेवाला किती काय म्हणतात त्याला, किती मिळता? किती उपलब्ध होता म्हणजे सलीलचं जे गाणं आहे त्या जेवढं नाही जेवढं शक्य आहे तेवढं मी माझ्या मुलीला वेळ देतो. ओके. आणि बेसिकली तिच्या वेळेच्या आड येत नाही मी. ओके. कुठे चालली, हे खेळायला काय ते काय, फक्त एक बेसिक जे लहान मुलांना सांगावं लागतं, बाबा रे पाणी प्यायला विसरली तर पाणी पिऊन घे, 12 तासाच्या वर उपाशी राहू नको, खाऊन घे, पिऊन घे, असं सगळं ते सांगावं लागतं. प्रेमाने करावं लागतं. आणि ते करावं लागतं म्हणून पण नाही ना, ते तुम्ही स्वाभाविकपणे करताच. करायलाच पाहिजे ना. पालकत्व जेव्हा येतं त्यावेळेला लर्निंग खूप येतं. आपल्याकडे शिकण्याचा भाग येतो, शिकून घेण्याचा म्हणजे. आणि लहान मूल शिक्षकाच्या भूमिकेत असतं असं वाटतं का तुम्हाला? जाणवलं का? नाही, लहान मूल शिक्षक कुठल्या, लहान मूल हे आई बापाच्या पण भूमिकेत असतं, मित्राच्या भूमिकेत, सगळ्या भूमिकेत. अगदी अगदी. कधी कधी डॉक्टरही होतात. ते फार ग्रेट असतं. लहान मुलासारखं दुसरं काहीच नाही या जगात. म्हणजे आणि त्या मुलीसारखं तर काय, म्हणजे ते फार वेगळंच आहे बाबा. ते ग्रेट आहे. तर मुलीला वाढवणं यासारखं दुसरं सुख नाही या जगात. सगळ्यात मोठं सुख काही असेल माझ्या आयुष्यात आजवरचं तर ती माझी मुलगी, आणि तिला वाढवणं. ज्या पद्धतीनं मी तिचं संगोपन करतोय म्हणण्यापेक्षा मला तिचा जो सहवास लाभतो आहे, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण काहीतरी करतो यापेक्षा आपण सोबत आहोत. असं मी काय करतोय, मी काहीच नाही करत आहे. मी उलट शिकतोय काही गोष्टी. मी काहीतरी म्हणजे जसं अनुजा म्हणाली तसं ते लर्निंग प्रोसेस होते आपली, ती पालक म्हणून धमाल आहे ते सगळं. तर सर, आपल्या या मुलाखतीचा शेवट तुमच्या एखाद्या कवितेने व्हावा अशी आमची इच्छा आहे. तर आता तुम्ही गाडी चालवताय बरं, पण त्यातल्या त्यात तुम्हाला जी आठवत असेल कविता हो किंवा गाणं काही तुम्ही ठरवाल ते, असं काही नाही, पण तुमचं स्वतःचं असेल तर ते जास्त चांगलं याविषयी. एक शून्य चाहिए, ठहरा ठहरा रुका रुका, विचारों का मौसम तापमान भी न्यून चाहिए. एक शून्य चाहिए, एक शून्य चाहिए, ठहरा ठहरा रुका रुका, विचारों का मौसम तापमान भी न्यून चाहिए. एक शून्य चाहिए. शून्य सफल है शून्य से ही, शून्य असफल है शून्य से ही, शून्यों का अर्थ न पूछो मुझ जैसे अर्थ शून्य से ही. शून्यों का कब कहाँ ठिकाना, शून्यों का कैसे मिल पाना, जिस संख्या से करो कम गुणों मिलाओ आना. शून्य सरल है दुनिया का स्तर, शून्य से डरता मनुज और ईश्वर. शून्य सरल है दुनिया का स्तर, शून्य से डरता मनुज और ईश्वर. शून्य भंवर है फंस जाएगा, शून्य है बंधन डस जाएगा. शून्य विविधता ना दिखलाए, शून्य न भाषा कोई सिखाए. शून्य विविधता ना दिखलाए, शून्य न भाषा कोई सिखाए. अलग एक सा दिखता, शून्य बस स्वयं को शून्य दिखाए. गर्भ शून्य था माँ जब जन्मी, मैं था शून्य गर्भ जब जन्मा. शून्य सफर से शून्य सफर तक, शून्य से ऊपर शून्य बसर तक. मैं अब शून्य एक बनना चाहूं और हूं एक शून्य गर ना बन पाऊं. क्या बात है, क्या बात, क्या बात. अशी गंमत आहे. खरं तर यानंतर बोलणं म्हणजे स्पीचलेस व्हायला होतं, पण तुम्ही काय म्हणतो त्याला आपण
आपलं 2-3 दिवसापासूनच सततचं कुठे भेटूया कधी भेटूया त्यातही तुम्ही एवढ्या व्यस्ततेत वेळ काढलात आणि काय तुमच्या वेळ- गाडीतच का होईना पण आम्हाला मी कुठे मला कुठे माहिती होतं कांदिवली ते माझा पार्ल्यापर्यंतचा प्रवास इतका छान होईल तुमच्या बरोबर. नाही पण आणि आपल्या मनातही नसतं ना आपण अगदी, जसं अगदी. ही मला म्हणाली आणि कदाचित अनुजा. फॉर्मली बसलो असतो आपण तर इतकं मोकळं अनुजा बोलत असं म्हणाली अनुजा की तिचं नाव मी अनगा घेतो. अनुजा म्हणाली की वाव तुम्हाला तुमच्यामुळे मी काय इन्स्पिरेशन म्हणा काय जे काय तिला वाटलं असेल माझ्याविषयी बरं वाटतं ना कोणालाही ऐकून की तुम्ही नाही पण एका आयुष्यात खरंच तुम्ही कोणाकोणाच्या आयुष्याला स्पर्श करू शकता. या पलीकडे म्हणजे जे तुम्हाला तुमचे डोळे नाही आहेत म्हणजे काय दृष्टी जी आमच्यासारख्या नजर लोकांच्या नाही. नजर तर ते एक फार सुंदर गीत आहे की कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे हो गए कैसे मेरे सपने सुनहरे ये मेरे सपने यही तो हैं अपने मुझसे जुदा ना होंगे इनके ये साए कहीं दूर जब दिन ढल जाए यूं ही कहीं जब हुई बोझल सांसें भर आई बैठे बैठे जब यूं ही आंखें कभी मचल के प्यार से चल के छुए कोई मुझे पर नजर ना आए तर छुए कोई मुझे पर नजर ना आए तो आपल्याला तर तो स्पर्श तुम्हाला जर तुमच्या गंमत अशी आहे की जसं अनुजा म्हणाली की मुलगा मांडीत होता पान्हा फुटला होता आणि मुलाला उचलून घेण्याची शक्ती नव्हती नवऱ्यालाही दिसत नव्हतं मूल रडत होतं आणि ही रडत होती. मुद्दा असा आहे पण पान्हा फुटायचं नाही ना थांबत जीवन थांबत नाही आयुष्य थांबत नाही. तो जो मुलगा आहे त्या मुलाला तुम्ही जन्म दिला तो त्याचा तो जो वाढणार आहे तो थांबत नाही. आयुष्य हे सुरूच आहे जीवन सुरूच आहे. वेळ आहे हा जो ट्रॅफिकचा बाहेर आता जो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही प्रवास करत माझ्यापर्यंत आलात बरोबर जे काही कष्ट पडले त्यानंतर तुम्ही जे गाडीत ठिया मांडून बसलेल्यात मस्तपैकी एसी खात आणि मी आपला चाललेलो इकडून तिकडून गाड्या वळवत तुम्हाला प्रश्न नव्हता तुम्ही मजेतच आहात ना आता बरोबर अगदी सुखकर मी म्हटलं ना की आम्ही मजेत आहोत पण तुम्ही अगदी गाडी सांगायचा मुद्दा मित्रा हे बघ कोण कोणाला कुठे सोडेल कोण कोणाला कुठून लिफ्ट देईल कोणाला तरी एकाला बघावं लागेल बाहेरच्या ट्रॅफिक मधनं गाडी काढावी लागेल कोणाचा तरी प्रवास सुखकर होईल. मी गाडी चालवणारा कधीतरी असेल कधीतरी बसणारा असेल कुठली तरी एक भूमिका माझी असेल ती मी पार पाडतोय. प्रवास चालू आहे. काल या रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये वेगळी माणसं वेगळी गाडी होती आज आपण वेगळी गाडी आहे. उद्या कोणीतरी वेगळं काहीतरी असेल. ते साहिर लुधियानवीचे शब्द आहेत ना की कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले तुमसे बेहतर सुनने वाले मुझसे बेहतर कहने वाले कल कोई मुझको याद करे क्यों कोई मुझको याद करे मसरूफ जमाना मेरे लिए क्यों वक्त अपना बर्बाद करे मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है पल दो पल मेरी हस्ती है पल दो पल मेरी जवानी है. तर छान आहे की नाही काय बोलताय सर नवीन प्रोजेक्ट आता पिक्चर काय नाही जाऊ दे ते आल्यावर बघा तुम्ही काय आता फक्त नवीन कलर्स वर येते ना मालिका तुमची नवीन काय 31 ऑक्टोबर पासून 2 स्पेशल नावाचा एक कार्यक्रम आहे त्याच्यात मुलाखती घेतोय मी. अच्छा तुम्ही तेव्हा मुलाखती घेणार आहात. हो ओके ओके हे पुन्हा एकदम तुमच्या भूमिकेत मी असेल तेव्हा आणि समोर माणसं असतील फक्त तुमच्यापेक्षा जास्त व्रात्य आणि खोडकर आहे मी त्यामुळे साधे सरळ प्रश्न न विचारता काहीतरी. सर हा अंक दिवाळीच्या निमित्ताने प्रकाशित होतोय तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुमच्याकडून म्हणजे आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आहेतच आणि त्या तुम्ही आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला त्या शुभेच्छा दिल्या आहेत तरी शेवटी जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय म्हणजे जितेंद्र जोशी म्हणून काय सांगाल कशाविषयी
नाही एकूणच एक म्हणजे एकूणच. जगा, मस्त जगा, छान राहा, स्वतःवर प्रेम करा, आधी इतरांवर प्रेम करा आणि आनंदात राहा. स्वतःला कम्फर्टेबल वाटेल, छान श्वास घेता येईल असे जगा. उगाच कुठल्याही गोष्टीचा प्रेशर घेऊ नका, त्रास करून घेऊ नका कुठल्याही गोष्टीचा. प्रेमाने राहा, मस्त राहा. आणखी काय सांगू. खूप खूप थँक्यू सर. थँक्यू मित्रा. थँक्यू. तर हे होते जितेंद्र जोशी सर. जागरदीपसाठी दीपत्कार या सदरात मी हर्षद जाधव आणि माझ्यासोबत अनुजा संखे आम्ही आता इथे थांबतो आहोत. धन्यवाद. धन्यवाद. तुमचा आमचा जागर